ओम नीलांजनसमाभासं रविपुत्रौ यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तन्नमामि शनैश्वरम्। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो। आज आपण शनी महाराजांचं होणारं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत। शनिवार दिनांक 29 मार्च 2025 म्हणजेच फाल्गुन कृष्ण पक्ष अमावस्या रात्री 9:42 शनिदेव मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येत आहे। शनी महाराजांचा येण्याचा जो पावन पुण्य काळ जो सांगितलेला आहे पवित्र असा हा संध्याकाळी 6:48 पासून ते रात्री 12:36 पर्यंत आहे। शनिदेव राशी परिवर्तन करणार म्हटलं का प्रत्येकाच्या अगदी पोटात गोळा येतो, भीती वाटते, दडपण येतं, माझ्या आयुष्यात काही अघटित घडणार तर नाही ना, अशा अनेक गोष्टी आपल्या मनात येऊन जातात। मीन राशीच्या जातकांसाठी शनिदेवांनी आणलंय काय नेमकं तेच आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। शनिदेव मीन राशीला प्रथम स्थानामध्ये येऊन विराजमान झाले आहेत आणि 7.5 ते आपला प्रथम टप्पा पूर्ण करून दुसऱ्या टप्प्यामध्ये ते विराजमान होत आहे। म्हणजे 7.5 जो दुसरा टप्पा आहे तो मीन राशीच्या लोकांना आरंभित होतोय। मग शनिदेवांना प्रथम स्थानात असलेला शनी कसा आहे, शुभ की अशुभ? तर पीडा देणारा, कष्ट देणारा, त्रास निर्माण करणारा आहे। त्यातल्या त्यात तो मीन राशीला चांगले फल देतो, पण त्याच्या दृष्टी अत्यंत वाईट प्रकारची फलप्राप्ती देतात। उपचय स्थानामध्ये नैसर्गिक पापग्रह चांगले फल देताना आढळतात, केंद्रस्थानात या उलट परिस्थिती आपल्याला अनुभवायला मिळते। मग काय असणारे शनिदेवांची फलप्राप्ती, काय असणारे शनिदेवांचा त्रास? प्रथमात आहे विचारांची घालमेल होणार आहे, स्पष्ट बोलता येणार नाहीये। दातही आपले आणि जीभही आपली आहे। दातानं जीभ चावली म्हणजे दात पाडून नाही टाकता येत, मग त्यावरती उपाय करावा लागतो। जवळचे माणसं दुरावणार आहे, स्वतःला निर्णय घेता येणार नाहीये। बऱ्याच गोष्टींमध्ये अनंत अडचणींचा सामना तुम्हाला या कालखंडात करावा लागतोय। होईल, उपाय देणार आहे शेवटी व्हिडिओच्या, नक्की त्या आपण उपाय जर केला या त्रासातून आपण बाहेर पडू शकणार आहोत। शांत रास आहे, संयमी रास आहे, आध्यात्मिक रास आहे, परंतु व्यक्त व्हावं लागणार आहे, स्वतःला सशक्त व्हावं लागणार आहे। कुणाच्या भरोशावरती विश्वास ठेवून तुम्हाला चालणार नाहीये। याच बरोबर येणाऱ्या अडथळ्यांना तुम्हाला दूर करत तर चालावं लागेलच। शनिदेवांना 3 दृष्टी सांगितल्या आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये। पहिली त्यांची जी तृतीय दृष्टी आहे ही तृतीयावरती आहे, दुसरी सप्तम दृष्टी सप्तमावर आहे, तिसरी दशम दृष्टी दशमावर आहे। काय आहे मग पहिल्या दृष्टीचं त्यांचं? पराक्रमात अडथळा येणे, एखादा व्यापार उद्योग धंदा सुरू केलाय, कर्ज काढलंय, अडचणीतनं उभा केलंय, सगळा ढबघाईला जाणं, बुडणं, संकट येणं, आपल्यापेक्षा लहान बहीण भावंडांशी वाद होणं, मग आर्थिक असेल, प्रॉपर्टी बसणं असेल किंवा दुसऱ्या काही गोष्टींवर शेजारच्याला चांगलं सांगायला जावं तो परत वाद घालायला सुरुवात करतोय, अगदी त्रस्त होऊन गेलेलो आहे।
अति मीपणा नको, अति मोठेपणा नको, अति बडेजावपणा आपल्याला नको. जमिनीवर राहा, कार्य करा, हे शनिदेव तुम्हाला सांगताय. नवीन विषय नकोच, जे आहे त्याच्यामध्येच खाऊन आपण सुखी राहिलं पाहिजे. गुरुजी काम करायचं नाही का, कर्तृत्व करायचं नाही का, चालेल ना, करावं लागणार आहे ना, कष्टाशिवाय तर आपल्याला जीवनात यश नाही. फक्त अति धाडस नको, हे मी तुम्हाला सजेस्ट करतोय. दुसरी दृष्टी शनिदेवांची सप्तम दृष्टी, जमलेला विवाह मोडणे. जोपर्यंत तारीख पक्की होत नाही, जोपर्यंत विवाह पक्का होत नाही, नाही जास्त लोकांना सांगावं लागलं तर चालेल, थोड्या लोकांमध्ये विवाह करा, परंतु अति ओहोपोह लगळ पगळ मोठेपणा करू नका. पती पत्नींमध्ये वादाची भूमिका आहे. पती पत्नींमध्ये शरीर व्याधी पीडेनं त्रस्त झालेले, अबोलपणा आलेला आहे. अगदी आता असं वाटलं होतं की सुखाचे दिवस आलेत, परंतु तू मेमे झाली, घटस्फोटापर्यंत वातावरण गेलं. कोर्ट केस कचेरीसाठी चक्रा मारत बसलो. नाही होऊ द्यायचं, तर एकमेकाला समजून घ्या, एकमेकाचं दुःख हे व्यक्त करा, मोकळं झालं पाहिजे. आपण भागीदारीतल्या व्यवसायाला तर मी सांगेल डायरेक्ट आळा मारा. चालू असेल तरी तो बंद करा, फायदा होत नाहीये. का करत बसायचं, का डोक्याला त्रास उपद्व्याप वाढवून घ्यायचा. थोडं आहे त्याच्यात सुखी राहायला शिका ना, समाधानी राहायला शिका ना. हेच तर सांगतोय मी मीन राशीच्या लोकांना. विवाहामध्ये बळजबरी होऊ शकते, विवाहामध्ये फसवणूक होऊ शकते, विवाह बळजबरीने जमवला जाऊ शकतो. मग परत दूर राहायचा योग आहे एकमेकांपासून. त्यापेक्षा आधीच दुधानं चटका, दुधानं जी पोळली आहे ना, ताक सुद्धा फुंकून प्यावं, हीच गोष्ट लक्षात ठेवा. दशमावर दृष्टी आहे शनिदेवांची, कर्मावर आहे. कर्माला थांबवलंय, कामाला थांबवलंय. जमून जुळून आलेल्या कामामध्ये व्यत्यय आलाय, संकट आलंय, विघ्न आलंय. वडिलांच्या प्रकृतीला, शरीर पिढेला त्रास झालाय. मोठं पद मिळणार होतं, अडून बसलंय. बढती मिळणार होती, थांबलेली. इन्क्रीमेंट होणार होतं, पगारात वाढ होणार होती. कार्याला अतिशय चार चांद लागणार होते. सगळे कामं माझे थांबून राहिलेले शनिदेवान. काय उपाय करायचा आहे व्हिडिओच्या शेवटी देतोय, करा अवश्य. तुम्ही या त्रासातून बाहेर पडा. इच्छाशक्ती कमी होऊ देऊ नका. अपयश आलं तरी खचून जाऊ नका. एकदा येईल, दोनदा येईल, तिसरा विजय निश्चित तुमचाच असणार आहे. मीन राशीवाल्या लोकांचा, हे विसरून चालता कामा नये तुम्हाला. काय काळजी घ्यावी लागणार आहे, काय आपण दूर करू शकतो अडचण. ज्या दिवशी शनिदेवांच्या राशी परिवर्तनाचा बदल होतोय, तुम्ही पहिलंच आरंभ केला असेल, ज्यांनी नसन केलं, ज्यांचा त्रास आता वाढता होणार आहे या मीन राशीवाल्या लोकांचा, त्यांनी आता तरी कुठेतरी शनिदेवांच्या उपासनेला, साधनेला सुरुवात करा. सोपी सांगतो, शनिवारी शनिदेवांचं दर्शन सायं संध्याकाळच्या वेळेला. दुसरी एक गोष्ट, शनिदेवांना तेलाचा अभिषेक, शनिदेवांना उडीद वाहने, शनिदेवांना मीठ वाहने. शक्य असेल तर उपोषण करा, नसेल तर एक भुक्त एका वेळेला तरी भोजन आणि दुसऱ्या वेळेला उपवास. गुरुजी नाही शक्य होत आहे, शनिदेवांच्या 23,000 मंत्राचा जप आपल्या गुरुजींकडनं अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण करून घ्या. गुरुजी पैसे नाहीये, स्वतः करा. दान जर होत असेल, सोनं नाही होणार आहे, खूप भाव झालाय गुरुजी, लोखंड तरी दान करू शकतो. एखाद्या शेतकऱ्याला, एखाद्या शेतीसाठी, त्याची शेती कसण्यासाठी या बळीराजाला एखादा अवजार घेऊन देऊ ना शेतीचं, जेणेकरून आपला त्रासही कमी होईल. याच बरोबर एखादा गाईंचा गोठा असेल, म्हशींचा गोठा असेल, तिथे पाण्याची, त्यांना पिण्याची व्यवस्था करू. एक दिवसाचा गवताचा खर्च आपण करू, त्यांना खाण्यासाठी देऊ. अनेक गोष्टी करण्यासारख्या आहे. हे नाही, मुलांच्या शाळेच्या शिक्षणासाठी जे ब्लॅकबोर्ड लागतात, फळे लागतात काळ्या रंगाचे, ते बनवून देऊ. शाळेसाठी लागणारी एखादी खोली बांधून देऊ, तिथे पाण्याची व्यवस्था करू. गुरुजी ते पण नाही आहे. एखादं उपकरण, संगणक आपण त्यांच्या अभ्यासासाठी घेऊन देऊ शकतो. मुलांसाठी अन्नदानाची, भोजनाची व्यवस्था, गरिबांसाठी कपड्याचं दान,
नीलमण्याचं दान, उडीदाचं दान, म्हशीचं दान, तेलाचं दान, काळ्या घोंगडीचं दान, यापैकी एक तरी अवश्य आवर्जून तुम्ही मीन राशीवाल्या लोकांनी गोष्ट करायची. शनिदेवांना काळ्या किंवा निळ्या रंगाचे फुलं व्हायचे श्रद्धेनं. हे जर आपण केलं, शनिदेवांची कृपा प्राप्त करून घेतल्याशिवाय आपण राहणार नाहीये. अजून एक सोपा आणि अत्यंत प्रभावी मंत्र देतो. या मंत्राचा जर तुम्ही मीन राशीवाल्या लोकांनी जप केला, पत्रिकेतील अशुभत्व कमी होऊन शुभत्व प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीये. मंत्र आहे ओम प्राम प्रीम प्रौम सह शनिश्चराय नमः. या मंत्राचा जप करा. गरीब गरजू लोकांना आवश्यक त्या गोष्टी दान करा. मग बघा, ही दुसऱ्या टप्प्यात आलेली 7.5 आपल्याला जास्त त्रास देऊ शकणार नाही. परोपकार ते पुण्य, परपीडा ते पाप, हे विसरायचं नाही. लवकर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.